नमस्कार मित्रांनो, मी हरिभक्तपरायण साईनाथ महाराज बालराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण नळवाडी येथील हनुमान मंदिरात ग्रामदैवतेच्या दर्शनासाठी आलेलो होतो. आणि इथे हे जे बाबा आहे, बाबांचं नाव आहे कचरू बाबा. आणि हे कचरू बाबा काय करायचं ना. कचरू बाबा यांनी आयुष्यभर हनुमंतरायाची सेवा केलेली आहे. आणि आजही आत्ताही बघितलं तर सकाळी सकाळी ते हनुमंतरायाच्या सेवेसाठी मंदिराच्या परिसरात किंवा बाहेर बसून असतात. तर आता आपण त्यांना भेटलो. कुठे गेले होते? हा कुठे गेले होते? पूजा केली का? हा हां केली. काय केलं? पूजा काय केली? पूजा काय केली? आंघोळ केली देवाला. बाबांना थोडंसं ऐकायला कमी आहे, पण बाबा पुजारी आहेत. कचरू बाबा साळुंके बाबांचं नाव आहे. आणि अशी जुनी माणसं आपल्याला पाहायला मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे की ज्यांनी आयुष्यभर सेवा केली. आत्ताही सध्या जर ते शनिवार असेल तर प्रत्येकाच्या घरोघरी जातात. प्रत्येकाकडून हनुमंतरायाच्या सेवेसाठी जे काही तेल असेल, जी काही दक्षिणा असेल ती घेतात. आणि हनुमंतरायाच्या सेवेत त्यांचं जे काही आत्तापर्यंतचं जीवन आहे ते त्यांनी घातलेलं आहे. अशा बाबांना आपण वंदन करूया. दाखवा, नमस्कार करू द्या, मला पाया पडू द्या. अशा बाबांना आपण नमस्कार केलेला आहे. आपण बाबांसोबत मंदिरात जाऊ. बाबा या वयातही अगदी ताठरपणे चालतात मित्रांनो. आणि आता आपण बाबांना घेऊन हनुमंतरायाच्या मंदिरात जाणार आहोत. हनुमंतरायाचं मंदिर कसं आहे ते पण बघणार आहोत. समस्त ग्रामकरांच्या सहकार्याने हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार अगदी 2-4 वर्षापूर्वीच झालेला आहे. हनुमंतरायाचं मंदिर म्हटलं की प्रत्येक ग्रामस्थ सकाळी गावात येऊन आपल्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होत असतो. आपल्या नळवाडी गावचे वसंतदादा आत्ता दर्शनासाठी आलेले. झालं दर्शन? झालं. रामकृष्ण हरी. या बाबा पुढे या. दादा या नाही इकडे. हनुमंतरायाचं दर्शन घेतलंय दादांनी. आणि आता दादा पुढील व्यवहारासाठी बाहेर पडतायत. हे हनुमंतरायाचं स्वरूप मनोजम मारुतुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. समर्थ रामदास स्वामी यांनी जी गावोगावात हनुमान मंदिराची स्थापना केलेली आहे. आदरणीय दादासुद्धा दराडे दादा आमच्या इथे आलेले आहेत. म्हणजे बघताय मित्रांनो तुम्ही की गावातला प्रत्येकजण सकाळी सकाळी, ग्रामीण भागात हे वैशिष्ट्य आहे. शहरात पाहायला मिळेलच आहे, सांगता येत नाही. परंतु ग्रामीण भागात प्रत्येकजण सकाळी सकाळी येणार आणि आपलं जे काही ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो. दादा रामकृष्ण हरी. आपलं हनुमंतरायाचं मंदिर आहे. साधारणतः तुम्हाला कधी आठवतं, कधीपासून हनुमंतरायाला इथे आपल्या गावात स्थापना आहे हनुमंतरायाची? कधीपासून आहे? हां म्हणजे हे बघा मित्रांनो, एकाही पिढीला आठवणार नाही की प्रत्येक जी मागची पिढी आहे त्या प्रत्येक पिढीपासून हनुमंतराय गावात स्थापन आहे. आणि ते मंदिर आहे, फक्त जीर्णोद्धार पुढील पिढी करत असते पूर्वीपासून. आत्ता या गावचा जीर्णोद्धार झाला आहे. तुमची दिनचर्या आत्तापर्यंत, तुमचं वय किती दादा? 77 वय. 77 वर्षात तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक जण येऊन आता ग्रामदेवतेचं दर्शन घेतो सकाळी सकाळी. आता तुम्ही सुद्धा तुमचे जे काही जीवनशैली आहे त्या जीवनशैलीत सकाळी सकाळी येऊन ग्रामदेवतेचं दर्शन घ्यावं असं तुम्हाला का वाटलं बरं? नाही म्हणजे तुम्ही सुद्धा येऊन सकाळी सकाळी नतमस्तक होता की नाही? यावंच लागतं. हा, पण मग नेमकं येण्यामागचं कारण काय? जुन्या पिढीने काय संस्कार दिले? हां, मनाचं समाधान मिळतं, मनाला आनंद मिळतो.
चांगली गोष्ट आहे. हे बघा मित्रांनो, म्हणजे आता आपण हा काही व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने इथे आलेलो होतो असं नाही, पण जे बोललो होतो आपण की गावची प्रत्येक ग्रामस्थ इथे येऊन दर्शन घेतात. आता इथं जर बघितलं तर हे सानप बाबा सुद्धा इथं आलेले आहेत. हे दादा साधारणतः वय असेल यांचं 70-80 वर्षाच्या पुढे, 80 वर्षापर्यंत वय असेल, काहींचं 77 वर्ष वय असेल. आणि नुसती जुनीच पिढी येते असं काही नाही. आमचे दूध उत्पादक संस्थेचे जे काही संचालक आहे, कार्यकारी संचालक, ज्यांची दूध उत्पादक संस्था आहे, असे चांगदेव महाराज, ते सुद्धा इथं आलेले आहेत. म्हणजे जुन्या पिढीसोबत तरुण पिढीसुद्धा इथे नतमस्तक होण्यासाठी येत असते. आणि हे आहे ग्रामीण भागाचं वैशिष्ट्य. इथे या मंदिरात समोर हनुमान चालीसा लावले. इथे बघू शकता मित्रांनो, जुनी पिढी आणि नव्या पिढीचा जो काही संगम आहे, तो संगम इथे पाहायला मिळतो. एकाच वेळेस आपली चर्चा झाली की जुनी पिढी सकाळी सकाळी इथे दर्शनाला येते, पण या जुन्या पिढीसोबत नवीन पिढीसुद्धा आपल्या आराध्य देवतेचं दर्शनाला येते. आमच्या गावच्या पाताळेश्वर संस्थानचे भजनी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बंडोनाना हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत आत्ता. आणि सकाळी सकाळी मी सुद्धा इथे दर्शनासाठीच आलो होतो मित्रांनो. हे दर्शन घेत असताना या सगळ्यांचंही दर्शन झालं आणि प्रत्येकजण गावकरी ग्रामस्थ इथे येऊन दर्शन घेतोय हे बघायला मिळालं. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. सानप बाबा, काय वाटतं, दिवसभरात तुम्ही प्रत्येक वेळेस गावात असतात किंवा सकाळी सकाळी गावात हा चक्कर 100% तुमचा असतो? देवाचं दर्शन करून आपल्या परिस्थितीकडे जायचं, काय कामधंदा पाहायचा, काही काम असं गावात झाडांना पाणी घालायचं. पण हनुमंतरायाच्या दर्शनासाठी गावातला प्रत्येकजण शक्यतो सकाळी वेळ काढून इथं येतच असतो. तर काय सांगाल नाना हनुमंतरायाच्या भक्तीबद्दल आणि गावच्या, म्हणजे नेमकं गावातल्या प्रत्येक नागरिकाने येऊन हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं, असं काय वैशिष्ट्य आहे हनुमंतरायाकडे? कोण सांगेल तुमच्यापैकी? वैशिष्ट्य असं आहे का, तो जागृत दैवत आहे हे. आणि प्रत्येक गावामध्ये महात्माचं मंदिर आहे. म्हणजे हनुमंतरायाच्या निमित्ताने गाव आहे दादांनी असं सांगितलं. आणि आपलं जी काही गावची वस्ती आहे, ह्या गावच्या वस्तीचं रक्षण करण्याचं काम हनुमंतराय करत असतात. त्यामुळे प्रत्येक गावातील राहणाऱ्या नागरिकाचं इष्ट कर्तव्य आद्य कर्तव्य की आपण त्या आपल्या रक्षणकर्त्याचं जाऊन दर्शन घेणं. त्यामुळे गावातला प्रत्येक नागरिक सकाळी सकाळी येऊन त्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होत असतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अशा प्रकारे हनुमंतरायाचं आपलं इथे दर्शन झालेलं आहे मित्रांनो, गावच्या ग्रामदेवतेचं. आणि ते प्रत्येकजण इथे दर्शनाला येतो काय ते सगळं आपण त्यांच्याकडून समजून घेतलेलं आहे. आपल्याही गावात हनुमंतरायाचं मंदिर असेल, आपण दर्शनासाठी जात असाल तर अधिकच चांगलं आहे, पण नसेल जात तर नक्कीच दिवसातनं एकदा जात चला. आणि प्रत्येक गावातल्या मंदिरात हनुमान चालीसा असावीच, यात काही शंकाच नाही. तर आमचे मित्र आणि भारतीय सैन्य दलात सेवा करणारे आमचे मित्र शंकर मारुती दराडे यांनी इथे ही हनुमान चालीसा त्यांच्या सौजन्याने लावलेली. कारण दर्शन घेत असताना प्रत्येकाची पाठ असेलच असं नाही. गावातले जुने वारकरी म्हणून दादासुद्धा इथं आलेले आहेत. दादांच्या जुन्या वारकरी चाली बघितल्या की अतिशय छान आहेत. आणि जुने वारकरी म्हणून सुद्धा आपण दादांचंही मत जाणून घेणार आहोत. आता खरं तर आपण निघालो होतो. दादा रामकृष्ण आहे. दादा काय वाटतं, आपल्या गावातलं हनुमान मंदिर आहे आणि प्रत्येक गावात एक हनुमान मंदिर असतंच, त्यात काही शंकाच नाही. तर त्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी प्रत्येकजण, आता तुम्ही आलात इथं, समजा तुम्ही लहानपणापासून किती वेळेस आत्तापर्यंत इथं दर्शनाला आलेत आणि येण्यामागचं कारण काय, याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे जुने वारकरी आहात तुम्ही, ते वारकरी असल्यामुळे त्या उद्देशाने तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय. हा बोला. बोला. राम म्हणता रामत्व पदी बैसोनी पदवी घेई, ऐसे सुख वचने आय विश्वास अनुभवा पाहिजे. राम रसाची आचवी आन रस रस्ती केवी, तुका म्हणे तुकुनी सांगे मजा अनुभव. वा. म्हणजे तुका म्हणे चोखोनी सांगेन माझा अनुभव आहे हा अंगे. या राम म्हणता राम म्हणता रामाची होईजे या तत्वाचं पालन करण्यासाठी प्रत्येकाने आपलं आचरण चांगलं असावं. राम म्हणला आणि राम म्हटलं की राम
आयुष्यात नक्की माणूस एक दिवस तरी व्यक्ती होतो. आणि त्यासाठी जे रामभक्त आहे, सगळ्यात मोठे रामभक्त हनुमानजी, त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येकजण इथे येतो. म्हणजे त्यांच्याकडून जी भक्ती, ते भक्तीचं स्वरूप आपल्याला शिकायला मिळतं थोडक्यात. बरोबर. चला, दादांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं हे मंदिर आहे छोटंसं आपलं. इथे काचा वगैरे फिट केलेलं आहे. आणि आल्यानंतर मंदिराचं दर्शन झालं की इथे हे वारकरी समोर बसत असतात किंवा भाविक भक्त इथे समोर बसतात. इथे समोर आमच्याकडं एक पार आहे, एक झाड आहे मस्त छानपैकी, त्याच्यावरती गोल पार केलेलं आहे. आणि जुन्या काळातल्या लोकांनी ही व्यवस्था केलेली. ह्या जुन्या पारावरती लोक सावलीला बसतात. कोण दुपारी येऊन झोपतं, कोण आराम करतं, कोण सकाळी सकाळी दर्शन झालं की बाजूला बसतं. हे सगळं इथे समोर दिसतंय. आणि या मंदिराच्या बाजूला भरपूर सारा सुंदर परिसर आहे आपल्याला दिसतोय हा. चला तर मग इथे थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.